पिंजरा पिंजरा रे। वीर, अरे तू असाच धीर सोडलास तर मी काय करायचं? हे बघ, माझ्याकडे बघ तू आधी. उद्या 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 त्या डॉक्टर हिमानी येतात ना, मग सगळ्याच गोष्टी स्पष्ट होतील. निधी, पण या सगळ्यात माझा काय दोष आहे? मी काय करू ना तेच कळत नाहीये मला. मला मला माझं आयुष्य तुझ्यासोबत जगायचंय, पण रोज रोज नवीन काहीतरी संकट येतंय माझ्यासमोर. राजा, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. तू कशाला काळजी करतो? प्रश्न विश्वासाचा नाहीये आनंदी. हे बघ, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्याशिवाय आजपर्यंत माझ्या मनात दुसरा कोणाचा कधीच विचार आला नाही आणि येणारही नाही. पण काय तू 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 काय एवढा घाबरलास? तू सांग मला, काही होणार नाहीये. आनंदी, नारायणी म्हणते तसं सर खरंच काय? म्हणजे नाही, मला माहितीये तसं काय नाही. शक्य आहे वीर. हे बघ, जर माणूस बेशुद्ध असेल तर त्याच्या हातून एवढी मोठी चूक घडूच शकत नाही. आणि घडली तर तू बेशुद्ध कसा? आनंदी, बघ, हे मला पण माहितीये आणि मला खात्री आहे माझ्या हातून अशी चूक झालेलीच नाहीये. पण तरी ते डीएनए रिपोर्ट मध्ये जर काही भलतंच आलं तर, म्हणजे मी असं काहीही होणार नाही. पण जर झालं तर? हे बघ, जेव्हा एखादी बाई बेशुद्ध असते तेव्हा तिच्यावर अशा प्रकारची जबरदस्ती केली ना तर ती शक्य असते. पण जर एखादा पुरुष बेशुद्ध असतो तर हे असलं करणं शक्य नसतं. आनंदी, हे सगळं मला पटतंय, पण तरी मला वाटतं की हे सगळं जर झालं असेल तर मग नाही, असं कसं शक्य आहे वीर? मला माझ्या मनाने कौल दिलाय, तू निर्दोषच आहेस. आणि हे बघ, उद्या ती सगळी तपासणी झाली ना की सगळंच सिद्ध होईल. तुझ्या भाबड्या समजुतीवर मी समजूत कशी काढू ना तेच कळत नाहीये मला. वीर, नारायणी मुद्दामून करते हे सगळं, कळत नाहीये का तुला? आणि जर असं काही घडलंच असतं तर एखादी मुलगी स्वतःच्या जीवाचं काय करून घेईल हे मी वेगळं सांगण्याची गरज नाहीये. जेव्हा तुमचा घटस्फोट झाला तेव्हा एखादी मुलगी स्वतःचं हित पाहिल का दुसऱ्याचं अहित? हे सगळं खोटं आहे वीर, सगळं खोटं आहे. आनंदी, हे बघ, मला माहितीये माझ्याकडून काही चूक झालेली नाहीये, पण तरी मला खूप भीती वाटते की या सगळ्यामुळे तू माझ्यापासून लांब गेलीस तर. आपण भातुकलीतलं भावला भावलीचं लग्न नाही ना केलेलं. आपण 7 जन्मांसाठी फेरे घेतलेले आणि माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. आणि तुला सांगू का, अशाच प्रसंगांमध्ये नवरा बायकोंनी एकमेकांच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं असतं. आपण पळून नाही जायचं, आपण या सगळ्यांशी खंबीरपणे लढायचं. आणि जसं तुम्ही म्हणता ना वीर साहेब, तसं जिंकायचं सुद्धा. आनंदी, मी ना नक्की मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलंय, त्यामुळेच मला तुझ्यासारखी बायको मिळाली. आय लव्ह यू आनंद. आनंदी, मला खात्री आहे ती नारायणीनं प्रेग्नंटच नसणार आहे. आणि उद्या ती हिमानी आली ना की तू बघ, तिचं पितळ नक्की उघडं पडेल. पंढऱ्या, कशी आहे तब्येत आता? आता बरं वाटतंय, पण मध्येच थंडी ताप आल्यासारखं पण वाटतं. बरं मला सांग, आनंदीची आठवण काढून पुन्हा आज नाही ना रडलास तू? हो, रडलो. पण शालिनी काकू, मला असं कधीच वाटलं नव्हतं की मला तिची इतकी सवय होईल. पंढऱ्या, अरे इतका विचार नाही करायचा, त्यामुळे तुझा आजार आणखीन वाढेल. बरं मला सांग, तू इथे कशाला आला होतास आता? शालिनी काकू, आनंदी पण रोज या वेळेला इथे येऊन पूजा करायची.
आता ती गेली म्हणून मी येतो. वेड्या, इतकी आठवण येते आनंदीची, मग जाऊन यायचंच की तात्या वाड्यावर. असं कितीचा लांब आहे वाडा? कबीर, आता हा कशाला आला इथं? भंडारे, अरे असं काय बोलतोयस? तुला माहिती ना ह्याच्यामुळेच आपल्या वीरचा जीव वाचला होता. कबीर, अरे कसं काय येणं केलंस? आणि कशी आहे आमची आनंदी? रमली ना सासरी? हो रमली ना. बरं तू बस, मी तुझ्यासाठी चहा आणते. नाही नाही नको, चहा नको मला. अरे पण का? बरं काही विशेष काम आहे का? म्हणजे कोणाला भेटायचंय का तुला? कान्नाच भेटायला आला असणार, आणखी कोणाला? काय रे, आजकाल खूप चुरूचुरू बोलायला लागलायस. मी पहिल्यापासून असंच बोलतो. पंढऱ्या, कबीर तू फार नको घेऊस मनावर याचं. बरं तुला अक्कांना भेटायचं होतं ना, तू जा ना भेट. तुझं बोलणं झाल्यानंतर आपण नंतर बोलू. बघितलं बघितलं का कसा विलन सारखा बघत होता ते? पंढऱ्या, अरे काय बोलतोयस तू हे? आणि आता त्याच्यापासून आपल्याला काय धोका आहे? वीर आणि आनंदीचं लग्न पण झालंय. पण शालिनी काकू, मी काय म्हणतोय की तू काहीही म्हणू नकोस. तुझं जे वाटणंय ना ते तुझ्याजवळ ठेव. आता कबीर आलाय, मला त्याच्यासाठी चहा टाकायचाय. तू पण जा, आराम कर जा. वीर आणि आनंदीने प्रेग्नन्सी प्रकरण खूप सिरियसली घेतलंय अक्का. वीरची एक डॉक्टर मैत्रीण येणार आहे पुण्याहून, हिमानी. ती तपासणार आहे नारायणी. तिचा काय संबंध? नाही तसं तिचा काही संबंध नाहीये, पण वीरनं खूप हुशारीने हा संबंध जुळवून आणलाय. ही खात्री करून घेण्यासाठी की नारायणी खरंच प्रेग्नंट आहे का नाही. खरंच प्रेग्नंट आहे का? म्हणजे मला दिवस गेलेत असं कुठली मुलगी का सांगत फिरेल? सहानुभूती. पण अक्का एक गोष्ट लक्षात ठेव, भलेही वीर आणि नारायणीचं लग्न झालं होतं, पण आता डिवोर्स झालाय. आणि त्यामुळे एखाद्या अविवाहित स्त्रीला जशी सहानुभूती मिळेल तशी नारायणीला मिळणार नाही. सहानुभूतीसाठी आम्ही हे करत नाही आहोत. नारायणीला खरंच दिवस गेले. अक्का, तुम्हाला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचार. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकेन असं तुला वाटत असेल तर विचार प्रश्न. तुमची उत्तर देण्याची इच्छा असो किंवा नसो, तुम्हाला उत्तर द्यावंच लागणार. कारण आता एकत्र काम करत असलं म्हटल्यावर एकमेकांबद्दल सगळी माहिती असलेली बरी, नाही का? प्रश्न विचारतोयस ना? अक्का मला सांगा, नारायणी खरंच वीर पासून प्रेग्नंट आहे? ओ सुनबाई, आता बस करा की तुमचं फिरणं. तुम्हाला फिरताना म्हणून आमचं पाय दुखायला लागलं इकडं. तात्या, आता पाय तुटून पडले ना तरी चालतील, पण या प्रकरणाचा निकाल लागल्याशिवाय ना मला चैन नाही पडणार. लागणार, निकाल नक्की लागणार. कारण तुम्ही लय डोकं वापरून बाहेरचं डॉक्टर इकडे बोलवलंय, आणि ते सुद्धा आपल्या ओळखीतला. सुनबाई, या अक्काचा धाक आणि पैसा भल्या भल्यानं फिरवतो. नाही तात्या, आपण यावेळी असं काही नाही होऊ द्यायचं. हो सुनबाई, या काय ना अक्का एक नंबरची नालायक बाई. ह्या हाताने केलेलं त्या हाताला कळत नाही, त्यामुळं जपून जरा. या अशा ढालगज बायांना युक्ती वापरून अद्दल घडवायला पाहिजे. मानी, हीच माझी आनंद. अच्छा, म्हणजे हीच ती नशीबवान मुलगी. म्हणजे अगं काही नाही, पुण्याला कॉलेजमध्ये हजारो मुली याच्या मागे होत्या, पण हा नेहमी म्हणायचा माझी बायको काहीतरी वेगळी असेल. आणि अगदी तसंच आहे. तुम्हाला इथं काय चाललंय हे
माहित असेल ना? नाही आनंदी, हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस. मी हिमानीला सगळ्याची कल्पना दिली. नमस्कार, मी तात्या. वाचवा आमच्या चिरंजीवाने या सगळ्यातून. आणि चला आत्ताच्या आत्ता त्या वाड्यावर जाऊया, शेलार वाड्यावर जाऊया डायरेक्ट. तात्या अहो, थांबा, तिला आत तर येऊ द्या. थोड्या वेळाने जाऊ ना आम्ही. हा वीर, तू यांना आपल्या खोलीत घेऊन जा, मी चहा नाश्त्याचं बघते. नको नको, तसं काही फॉर्मॅलिटीजची गरज नाहीये. वीर, आपण थेट तिथंच गेलो तरी चालेल. हा, मी पण तेच म्हणतोय. तुम्ही चला एकदा शेलार वाड्यावर, त्या फालतू पोरेला तपासा तिकडं आणि सांगून नका तिच्या पोटात काय नाही म्हणून. हो तात्या, पहिल्यांदाच आलात आपल्या घरी. मी तुम्हाला चहा नाश्त्याशिवाय नाही जाऊ देणार. तू आत घेऊन चलेन. तुझी हिंमत कशी झाली नारायणीवर संशय घ्यायची? नाही नाही अक्का, तुम्हाला जर असं वाटत असेल तर मला माफ करा. मला नारायणीवर संशय घ्यायचा नव्हता. पण जर वीरला आपल्याला कोंडीत पकडायचं असेल तर त्याचे बाहेर पडण्याचे सगळे मार्ग आपल्याला बंद करावे लागतील. म्हणजे नारायणी प्रेग्नंट आहे कळल्यावर वीरची ऑब्व्हियस रिॲक्शन काय असेल ना, त्याचा विचार करायला पाहिजे. जसं एखादा आजार झाल्यावर त्या आजाराशी संबंधितच लस टोचावी लागते का नाही, त्यातलाच हा प्रकार. अरे वा, मला वाटलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मोठा खेळाडू आहेस तू. अक्का, तुम्ही हे जे काही माझं कौतुक केलंय त्यामुळे मला फारसा काही आनंद झालेला नाही. कारण छोट्या मोठ्या लढाया जिंकण्यात मला काही इंटरेस्ट नाही. जिंकायचंच आहे तर महायुद्ध जिंकू. असाच विचार करत राहिलास ना तर आपल्याला जे हवंय ते लवकरच साध्य होईल. तुमच्यापेक्षा आता या डावाची उत्सुकता मला जास्त आहे. कसं आहे अक्का, वीर आपल्याच बाजूचं प्याद आहे. हो, आपल्याला लढायचं आहे त्या आनंदीशी. एक मिनिट, तू जरा उलट बोलतोयस असं वाटत नाहीये का तुला? नाही, मी बरोबरच बोलतोय. वीर आपलं प्याद यासाठी आहे, ज्या रात्री तो नारायणी बरोबर एकत्र होता त्या रात्री काहीच झालेलं नाही असं त्याला वाटतंय. पण त्याची पूर्ण खात्री नाही. भीतीचा ब्रह्मराक्षस त्याच्या मानगुटीवर बसलाय. अरे पण हा ब्रह्मराक्षस मध्येच उतरला तर काय करायचं आपण? नाही, हे होणं शक्यच नाही. कारण कुठलाही बेशुद्ध माणूस अशी खात्री कधीच देऊ शकत नाही की त्यानं काय केलं होतं आणि काय नाही. वीरचा हाच वीक पॉइंट आपल्या फायद्याचा आहे. एकदा का त्याला खात्री पटली की आपल्या हातून ही चूक घडली, त्यानंतर आपलं काम सोपं झालं. ठीक आहे, मग अडचण काय आहे? आनंदी. आनंदी हीच सगळ्यात मोठी अडचण आहे. कारण पुरावे काय म्हणतात ना याच्याशी तिला काही घेणं देणं नाही. तिच्या मनाचा ठाम विश्वास आहे की वीर निर्दोष आहे आणि हे ती त्याला वारंवार पण सांगते. त्यामुळे खचलेल्या वीरची मानसिक ताकद वाढवण्यासाठी तिचा हा ॲटिट्यूड खूप फायद्याचा ठरू शकतो आणि आपल्यासाठी नुकसानकारक. अरे मग एकच गोष्ट करायची, त्या पोरीला वीर पासून दूर करायचं. कामाला लाग. आणि हो अक्का, मी इथे येताना मला त्या शालिनी आणि पंढरीनं पाहिलं. त्यामुळे सतत त्यांना असंच वाटलं पाहिजे की मी इथे काहीतरी तुमची समजूत काढायला आलोय आणि तुम्ही मला उडवून लावलं. हवं तर जाताना तोंड पाडून जातो. आणि त्या डॉक्टर पासून पण सावध राहा. वीरनं खूप विश्वासानं तिला इथे बोलवलंय. तू काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळून घेते. येतो. कुणाला विश्वास असो नसो, मी सगळ्या जगाला बोंबलून सांगेन की तिच्या पोटातला पोर माझा नातू आहे. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. अगं ए चांडाळणी, कुठं फेडशील ग ही पाप? एका पोटुशा बाईशी असं वागताय? हा, तिची जागा बळकावून तिच्या घरात घुसलीस.
तिचं घर बळकावलंस, तिचा नवरा बळकावलास आणि आता तिच्या गरोदरपणावर संशय घेतीयास. लाज वाटायला पाहिजे तुला. कुठचीच पोटुशी बाई आपल्या पोटच्या पोराला ना दुसऱ्या माणसाचं नाव द्यायची नाही. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग. म्या तुझ्याशी बोलतीये, बहिरी झालीस का? म्या बोलते ना तुझ्याशी, काय घरातल्या भित्तीशी बोलते का मी? त्या नारायणीच्या पोटात ईरचा पोरगा आहे. कुणाला विश्वास असो नसो, मी सगळ्या जगाला बोंबलून सांगेन की तिच्या पोटातला पोर माझा नातू आहे. म्या माझ्या डोळ्यानं पाहिलंय, नारायणीच्या पोटातलं पोर ईरचंच आहे. अगं हे कुठं चाललीस? बोलते ना मी तुझ्याशी. काय ठरवलंस तू? आई घरात पाहुणे आलेत, मला जाऊ द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी तुमचा यांच्यावर विश्वास नसला ना तरीही माझं यांच्यावर खूप प्रेम आहे, खूप. त्यामुळे यांच्याबद्दल कधीच असं बोलू नका. हॅलो ओजस, कसा आहेस तू? मी मस्त आहे नारायणी. मला तुझी खूप काळजी वाटते ग. तू कशी आहेस सांग? तुझी तब्येत बरी आहे ना आता? पण थोडा त्रास होतोय अजूनही. स्वीटहार्ट माझं ऐक, तू इकडे सरळ पुण्याला निघून ये ना. इथे माझ्या ओळखीचे चांगले डॉक्टर आहेत, आपण त्यांना दाखवू, आपलं काम लगेच होईल. तुझं अबॉर्शन करून टाकू, कोणाला काही कळणार नाही. तुझं अबॉर्शन करून टाकू, तुझं अबॉर्शन करून टाकू, मला काही कळणार नाही, मला काही कळणार नाही, मला काही कळणार नाही. नारायणी, मी तुला एवढं समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुझ्या डोक्यात शिरत नाहीये का ते? तुला कळत नाहीये का? मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. तुला आणि त्या मुलाला सांभाळायची ताकद नाहीये माझ्यात. आणि याची थोडी जरी भनक तुझ्या मम्मीला लागली ना, ती माझा जीव घेईल. बघ नारायणी, तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. हा, मग आता मी सांगेन तसंच करशील ना तू? पण मला सांगा की भाऊजींचा कागद तुमच्या फाईल मध्ये कसा आला? तुला काय करायचंय त्याची? आपली जेवढी लायकी आहे ना तेवढंच काम करायचं. अहो पण मला काय म्हणायचंय की बास. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. अशा फाईल्स ठेवल्यात? भाऊजींचा हस्ताक्षर? 20 वर्षांनंतर जेव्हा त्यानं तिचं तेच रूप, तेच लोभसवाणे डोळे, चेहऱ्यावरचं तेच निरागस हास्य पाहिलं, तेव्हा 20 वर्षांपूर्वीचा काळ मुठीतून वाळू सुटावा आणि एक एक नातं, एक एक चेहरा डोळ्यांसमोरून जाऊ लागला. कुणी सांगायचीही गरज पडली नाही की ही नक्की कुणाची मुलगी आहे म्हणून. क्षणभर मनात आलेला हा विचार मनातच घर करून राहतो. कारण 20 वर्षांनी अचानक समोर आलेला हा चेहरा आपल्याच रक्तामासाचा गोळा आहे हे कळल्यावर सगळं जग थांबल्याचा भास झाला. हो, ती माझीच मुलगी आहे. काय चोबडेपणा चाललाय हा समिती?
तुझी हिंमतच कशी झाली माझ्या खाजगी कागदपत्रांना हात लावायची? अहो ऐकून घ्या माझं. कशा ठेवल्या होत्या तुम्ही फाईल्स? ते आवरत असताना एक फाईल माझ्या हातून पडली आणि भाऊजींचं हस्ताक्षर दिसलं ना, म्हणून मी तो कागद काढला. पण मला सांगा की भाऊजींचा कागद तुमच्या फाईल मध्ये कसा आला? तुला काय करायचं त्याची? आपली जेवढी लायकी आहे ना तेवढंच काम करायचं. अहो पण मला काय म्हणायचंय की एखाद्याची वस्तू जर आपल्याकडे चुकून आली असेल तर ती त्याला वेळेत परत करायला हवी ना. बस आपलं काम करायचं. चल ठीक. ठीक आहे मी जाते. द्या हे कागदपत्र. काही गरज नाहीये त्याची, मी देतो परत. कळलं ना? पहिले पाढे 55 असंच झालेलं दिसतंय. इतके दिवस तर सगळं चांगलं होतं, मग अचानक यांची गाडी जुन्या रुळावर परत कशी काय आली? पिंजरा